नमस्कार। प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा सर्वे आता नागरिकांना स्वतः करता येणार आहे। त्यासाठी मोबाईलमधून आवास प्लस 2024 ॲप आणि आधार फेस आरडी ही दोन ॲप आपल्याला डाउनलोड करायची आहेत आणि या माध्यमातून आपल्याला हा घरकुल सर्वे करायचा आहे। परंतु घरकुल सर्वे करीत असताना बऱ्याच नागरिकांना ही एक समस्या जाणवली आहे। ही समस्या जाणून घेण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, घरकुल सर्वे अंतर्गत नमुना आठधारक व्यक्तीचा आपण सर्वेमध्ये नाव टाकत असतो। तर हा सेल्फ सर्वे करीत असताना आपण नमुना आठधारक व्यक्तीचा कुटुंब प्रमुख म्हणून निवड करीत असतो किंवा घरातील एखाद्या महिलेचा कुटुंब प्रमुख म्हणून आपण निवड करत असतो। ही सर्व माहिती भरल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीची नावे त्यामध्ये येत असतात आणि त्यामधून आपल्याला लाभार्थ्याची निवड करायची असते। परंतु ज्या व्यक्तीच्या नावे नमुना 8 असतो त्या व्यक्तीसमोर टिक लागत नाही आणि घरातील आई, पत्नी किंवा बहिणीच्या नावाने टिक लागत असते। तर ही समस्या बऱ्याच सर्वेधारकांना जाणवत आहे। तर या संदर्भात आपण वरिष्ठाकडे तक्रार केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की सदरच्या योजनेमध्ये ॲप हा महिलांना अगोदर प्राधान्य देत आहे आणि जर नमुना 8 तुमच्या वडिलाच्या किंवा तुमच्या नावे असेल आणि तुमच्या आई, पत्नी किंवा बहिणीच्या नावे जर लाभार्थी म्हणून निवड होत असेल तर यामध्ये घाबरून जाण्यासारखं असं काही नाही। जमिनीचा नमुना 8 तुमच्या नावे असेल आणि आई, पत्नी किंवा बहिणीच्या नावे जर टिक येत असेल तर आपण यावर टिक करून घ्या, कारण सदरचा घरकुल सर्वे हा एकाच जॉब कार्डावरती होत असतो। आणि वरिष्ठांचं असं म्हणणं आहे आपण जर महिलेच्या नावावर टिक केले आणि त्यांच्या नावावर जर नमुना 8 नसेलही तरी सर्वे हा एकाच जॉब कार्डवर होत असल्याने हा घरकुल योजनेचा लाभ त्या कुटुंबाला नक्कीच मिळणार आहे। तर अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, धन्यवाद।